आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची शरद पवार यांनी यावरून मोठी घोषणा करत आपल्या पक्षातून कुणाचंही नाव नसेल असं जाहीर केलंय आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे। पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट। आमच्याकडे कुणाला इंटरेस्ट नाही, आमच्याकडे कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतली आहे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आमच्या पक्षात कुणालाही रस नाही आणि कुणाचं नावही देणार नाही असं खुद्द शरद पवार म्हणाले। माझ्या पक्षापासून मी सीमित सांगू इच्छितो की आमच्याकडे कुणाला इंटरेस्ट नाही, आमच्याकडे कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही। आम्हाला महाराष्ट्राचे सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्याच्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हा लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही, माझा तो प्रश्नच नाही। शरद पवारांनीच आमच्या पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कुणीही नसेल हे स्पष्ट केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा आहे। अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वतः उद्धव ठाकरे हेच रेसमध्ये आहेत, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेच काँग्रेसचा चेहरा आहेत। महाविकास आघाडीच्याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उघडपणे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली होती। तेव्हापासून महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षामध्ये अंतर्गत स्पर्धा रंगली होती, पण यातून शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडली। एक दिवस आधीच पत्रकारांशी बोलताना किमान 4 भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं उद्धव ठाकरे म्हणाले। त्यावर पुन्हा पटोलेंनी काँग्रेस हायकमांड ठरवेल असं म्हटलंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज आहेत। सध्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा नको, महाविकास आघाडी सरकार आणणं हे महत्त्वाचं आहे अशी भूमिका काँग्रेसमध्ये झाली आहे। आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा। की जेव्हा महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादानं सत्तेत आलं तर हायकमांड जे काही ठरवलं, श्रेष्ठी लोक त्याप्रमाणे मुख्यमंत्री होणार असं झालं। त्याच्यामुळे हा विषय क्लोज झालेला आहे। पण हे जे महाराष्ट्रातले सेन्सिटिव्ह इश्यू आहेत हे इश्यू आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे गिडगिडायला लागले, पण शरद पवार त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची चूक करणार नाहीत असं बावनकुळे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिडगिडायला लागले, पण पवार साहेबाच्या खोलीत सुद्धा हेच सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा, पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही। हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये, उद्धव ठाकरे बोलणार आहे। भारतीय जनता पार्टीसारख्या पार्टीचा साथ मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे सोडू शकतात, तर त्यांचाही साथ उद्धव ठाकरे केव्हाही सोडू शकतात, त्यांना केव्हाही खंजीर खोपसू शकतात, हे पवार साहेबांना माहिती आहे। त्यामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्याची करण्याची कधी चूक करणार नाही। चंद्रशेखर बावनकुळे ही एक वाया गेलेली केस आहे राजकारणातली। आमच्या चौपाटीवर कान साफ करणारी माणसं खूप आहेत, ते बावनकुळ्यांना तिकडे पाठवू आम्ही। माननीय उद्धवजी असं म्हणालेले आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा। ते स्वतःविषयी कुठे बोलले? बावनकुळ्यांना ऐकता येते का ते बधीर झाले? की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनं कोणी उमेदवार द्यावा, मी त्याला पाठिंबा देईन, हे जर बावनकुळ्यांना ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून घ्यावं। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। संजय राऊतांकडून पुन्हा ठाकरे 2 सरकार म्हणत उद्धव ठाकरेंचंच नाव पुढं करण्यात येत आहे। त्यातच आता शरद पवारांची राष्ट्रवादी इंटरेस्टेड नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्येच मुख्यमंत्री पदासाठी खरी स्पर्धा असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.